परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये यास तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करतो. We welcome you all in the name of Lord Jesus, Son of the Most High God, the glorious name. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. तो चांगला देव आहे. He's a good God. आम्हावर प्रीती करणारा तो देव आहे. He's a God who loves us. आणि त्याने आपल्या आमच्यावरच्या प्रीतीचं प्रमाण हे दिलं की आम्ही पापी असताना त्याने आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. And the measure of His love is given us that while we were sinners, He gave His beloved Son for us. येशू आमच्यासाठी दिला. And He gave Jesus for us. येशू हे नाव सर्व नावाहून श्रेष्ठ आहे. And the name Jesus is the name above all names. आणि ज्या त्या नावाचं आम्ही नामसंकीर्तन करतो And when we meditate on that name, किंवा त्या नावाचा आम्ही उच्चार करतो, ते नाव आम्ही आराधनेच्या द्वारे अनेक वेळा ते आमच्या मुखाद्वारे आम्ही उच्चारतो. and when we say that name again and again in praise and worship, ते नाव आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतं. that name works wonders in our lives. कारण येशू या नावामध्ये सर्व काही शक्य आहे. Because everything is possible in that name. येशू या नावामध्ये पापातून सुटका आहे. And the name Jesus has deliverance from sin. येशू या नावामध्ये आणि रोगातून सुटका आहे. And the name Jesus delivers from your sickness. येशू या नावामध्ये आनंद आहे. The name Jesus has happiness. येशू या नावामध्ये शांती आहे. The name Jesus has peace. येशू या नावामध्ये आम्ही विजयापेक्षा अधिक आहोत. And in the name of Jesus we are more than conquerors. येशू या नावामध्ये पापातून सुटका आहे. In the name of Jesus there's deliverance from sin. पण योसेफानं ज्यावेळेस विचार केला की आणि पत्नीला एकांतात तो सोडून द्यायचं म्हणून, And then when Joseph thought that I'll leave Mary, कारण मरिया जी आहे त्याला वाग्दत्त होती, because Mary was engaged to Joseph. आणि त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्याच्या आधारे तिने गर्भधारणा केली होती. And before getting married she conceived by the Holy Spirit. आणि मग तिचा उघड तिचा नाकार करण्याच्या ऐवजी त्याने एकांतात तिला सोडून देण्याचा विचार So केला. instead of rejecting her, he thought he'll leave her secretly. कारण तो देवाचं भय धरणारा होता. Because he was fearful of God. आणि आम्ही पाहतो की पवित्र आत्म्यापासून ती गरोदर झालेली होती. And we see that through the Holy Spirit she conceived. पण ज्यावेळेस त्याने तो विचार केला, But when he thought about it, तर देवाचा आत्मा देव त्याच्याशी बोलला. the Lord spoke to him. आणि पवित्र वचनामध्ये मत्तेकृष वर्तमानामध्ये पहिल्या अध्यायाचं आम्ही पाहतो. And Matthew 1 we see. आणि त्या ठिकाणी 20व्या वचनामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन काय सांगतं. पहा And कोणी 20th देवाचा verse. तो त्या गोष्टींच्या विचारात आहे. तो त्या गोष्टींच्या विचारात आहे. मग ती त्याला सोडून देण्याच्या विचारात आहे. तो पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात देऊन दर्शन देऊन म्हटले, त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा दाविदाच्या पुत्रा तू आपली स्त्री मरियाईचा स्वीकार करायला भिवू नको. कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. कारण तोच आपल्या लोकास त्यांच्या पापांपासून तारेल. But while he thought about these things, behold, an angel of the Lord appeared to him in a dream, saying, Joseph, son of David, do not be afraid to take Mary, your wife, for that which is conceived in her is of the Holy Spirit, and she will bring forth a son, and you shall call his name Jesus, for he will save his people from their sins. पाहतो म्हणतो की देवाचा दूत त्याला म्हणतो, दाविदाच्या पुत्रा, तो आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करावा, याला भिवू नको किंवा घाबरू नको. So the angel of the Lord is saying to him, Joseph, son of David, do not be afraid to take Mary your wife. कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे, Because for she has conceived, तो पवित्र आत्म्यापासून आहे. it is from the Holy Spirit. ती पुत्र प्रसवेल She'll get forth a son, आणि तू त्याचे नाव येशू ठेव. and you shall call him Jesus. येशू हे नाव काय? येशू या नावाचा अर्थ काय What is आहे? the name of meaning of the name? पापातून सुटका आहे. Deliverance from आणि sin. मग पुढे बायबल मला सांगतं, For the Bible says, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारील. because he will save his people from their sins. म्हणून येशू या नावामध्ये तारण आहे. And there is deliverance in the name of Jesus. येशू या नावामध्ये पापातून सुटका आहे. And there's deliverance from sin in the name of येशू Jesus. या नावामध्ये व्याधीतून मुक्तता आहे. In the name of Jesus there's healing from sickness. म्हणून त्या नावाचं नामसंकीर्तन आम्ही करतो. So when we speak that name, त्याचं नामसंकीर्तन करणं किती चांगलं आहे. and speaking that name is so good. आणि ज्यावेळेस आम्ही ते म्हणत राहतो, And when we keep saying the name, आम्ही त्याची स्तुती करत when राहतो, we keep worshiping him, त्या नावाचा आम्ही उच्चार करत when we राहतो, keep saying that name, आमच्यातलं अशक्त पण निघून the जातं, weakness goes away from us, आमच्यातलं उन्ह पण निघून जातं. the shortcomings go off. आम्ही प्रत्येक प्रसंगी आम्ही म्हणतो की आमच्या देवा तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. In every situation we say our God is good, his mercy endures forever. देवानं आमच्यासाठी आपला प्रिय
पुत्र दिला. God gives beloved son for us. देवानं आमचं तारण केलं. God saved us. देवानं आमची आठवण केली God remembered us. आणि त्यानं आम्हाला आशीर्वादित केलं. And He has blessed us. आणि आशीर्वाद या शब्दाचा अर्थ आम्ही नेहमी ऐकतो. आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन. And the meaning of blessing we always hear is the eternal life. येशू जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये येतो, When Jesus comes into our hearts, येशू जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो, when Jesus comes into our lives, आमचं जीवन बदलून जातं. our life changes. आमच्या परिस्थितीचा आमच्यावर काही परिणाम होत Our नाही. situation don't affect us. आमचा आनंद परिस्थितीवर अवलंबून राहत Our नाही. joy doesn't depend on situation. आमचा आनंद येशू या नावावर आहे. Our joy depends on the name Jesus. आमचा उल्हास येशू या नावावर आहे. Our happiness depends on आम्ही Jesus. विजयापेक्षा अधिक येशू या नावामध्ये We are more आहोत. than conquerors in Jesus. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. म्हणून पूर्ण होणारा आनंद आहे. And the complete joy. हालेलुया. Hallelujah. झाले का बंधूच्या घरामध्ये मी होतो I went to a brother yesterday आणि त्या ठिकाणी आमचा विषय चालला. मी मागील आणि ऑगस्ट महिन्यापासून मी आजारी आहे and I was sick from August. आणि त्यानंतर मग जरा बरा झालो आणि म्हटलं आता संडेचं प्रीचिंग चालू करावं. And I became well and I thought I'll start preaching on Sunday. 1 डिसेंबर पासून प्रीचिंग चालू करायचा मी विचार करत होतो. And I thought of starting from 1st of December. पण नेमकं त्याच्या आदल्या अगोदरच्या गुरुवारी माझा पाय पूर्ण उकळतं पाणी माझ्या पायावर सांडलं. माझा पाय पूर्ण भाजला But the Thursday before it, boiling water fell on my feet and it burned. आणि फार मोठी जखम ती झाली. And it was a big injury. देवाच्या योजना आम्हाला माहित नाहीत. We don't know the plans of God. बंधू बरोबर बोलत असताना म्हणे आता काय नाही पास्टर, आता 2025 साल तुमच्यासाठी चांगला असणार आहे. And while we were speaking to the brother said 2025 is good for you. त्यांना म्हटलं 2025 नाही, आमच्यासाठी गेलेले दिवस सुद्धा चांगले होते आणि येणारे दिवस सुद्धा चांगले And असणार I said आहे. to him, the days gone by are good and the years to come will also be मी good for आजारी us. पडलो म्हणून दिवस वाईट आहेत का? And if there was sickness, is it wrong? मला भाजलं जखम झाली म्हणून दिवस वाईट आहेत का? I was injured and so are the days wrong? योब तर म्हणतो देवापासून सुखच घ्यावं का दुःख घेऊ नये का? And Job said, should we take only happiness and not आमचा sorrow from विश्वास God? आहे And our faith is, आणि जखम करणारा देव आहे the one who injures is आणि God. बरी करणारा सुद्धा तोच आहे. And the one who heals is also म्हणून God. जखम झाली परमेश्वर चांगला आहे. And if you get injured, God is good. त्याने बरी केली परमेश्वर चांगला And आहे. if He heals, He is good. म्हणून आमचा आनंद कुठल्या परिस्थितीवर अवलंबून नाही. So our joy doesn't depend on situations. आमचा आनंद आमच्या प्रभू येशूवर अवलंबून आहे. Our joy depends on our Lord आणि Jesus. जिथं येशू And आहे when Jesus is there, तिथं मोठा आनंद there आहे. is great joy. पहा, संपूर्ण जगाला जो मोठा आनंद होणार आहे The great joy coming to the entire त्याची world. वार्ता मी तुम्हाला सांगतो. I'll tell you the news of it. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. Today a Savior is born unto intercity of त्या David. मेंढपाळांना देवानं देवदूतानं सुवार्ता सांगितली. The angel told the gospel to the shepherds. बोलो की देवाला गौरव And glory to God in the आणि highest. पृथ्वीवर मनुष्यात शांती. And peace be to all man on earth. या शब्दानं देवाचं गौरव त्या ठिकाणी होत And आहे. in these words God is glorified there. हालेलुया. Hallelujah. आम्ही पाहतो त्यानं आणि पृथ्वीवर मनुष्याला शांती आहे. And peace to man on all earth. येशू म्हणतो माझी शांती मी तुम्हाला देतो. Jesus says, my peace I give unto जग you. देत तसं नाही. Not like the world gives. म्हणून त्याच्या खांद्यावर सत्ता The राहील. power will be on his त्याला shoulders. अद्भुत मंत्री He's म्हणतील. called a great त्याला counsel. सनातन पिता म्हणतील. Everlasting Father. त्याच्या सत्ता वृद्धीला अंत And नाही. his dominion will never end. त्याच्या शांतीला अंत नाही. His peace will never end. देवानं आम्हाला तो आशीर्वाद And this दिला. blessing God has given आज us. प्रेम आम्ही आणि तो नाताळ किंवा इंबे बापा तो ख्रिस्ताचा जन्म तो दिवस आम्ही आणि सेलिब्रेट करत असताना किंवा साजरा करत असताना While we celebrate Christmas or the birth of Christ today, आम्ही ख्रिस्ताच्या जन्माचा आशय लक्षात घेणं फार गरजेचं we आहे. need to understand the core of the birth of Jesus today. आशय म्हणजे तो उद्देश किंवा तो हेतू लक्षात घेणं फार We गरजेचं need to आहे. understand the core or the motive of the birth of Jesus. कारण जोपर्यंत तो हेतू आम्हाला समजत Because if नाही we don't understand the motive of it, आम्हाला ख्रिस्ताच्या जन्माचं रहस्य किंवा ख्रिस्ताच्या जन्माचं मर्म किंवा ख्रिस्ताच्या जन्माद्वारे देवानं आमची कशी आठवण केली आणि ते आम्हाला समजणार we नाही. don't understand the secret, we don't understand the core, how God remembered us to the म्हणून birth of Jesus. आशय लक्षात येणं फार So गरजेचं the आहे. motive needs to be understood here. आशय समजला की सगळं काय लक्षात If you येतं. understand the motive, everything you'll पण आम्ही ते understand. समजून घेत नाही. But we don't understand it. रविवारी आम्ही अतिशय सुंदर मेसेज ऐकला. We heard a beautiful message on Sunday. नवीन कपडे घालणे गोडधोड खाणं म्हणजे ख्रिसमस आहे का? Wearing new clothes, eating delicacies, not चांगली Christmas. गोष्ट आहे, मी गोडधोड खाता. It's good that you eat delicacies कारण तो देवाच्या वचनाचाच भाग आहे. because it's the part of the word of मी God. तुम्हाला उत्तम पदार्थांनी तृप्त करणारा देव I आहे. fulfill you with great delicacies. आम्ही चांगले कपडे घालतो देवाची स्तुती We असो. wear good clothes, praise be to God. कारण आमची
नग्नता झाकणारा तो आमचा देव आहे. Because He is the God who covers our nakedness. आणि त्याच्यापेक्षा चांगली वस्त्र देवाने आम्हाला दिलेली And He's आहे. given us good clothes than that. धारणाची वस्त्र देवाने आम्हाला He's दिलेली given आहे. us the clothes of salvation. प्रियानो, We आम्ही ते समजून घेणं गरजेचं have आहे. to understand it, beloved. येशू हे नाव आम्ही का उच्चारलं Why पाहिजे? should we say the name Jesus? कारण इथं योसेफाला देवाने सांगितलेलं आहे, Because God has told Joseph. देवदूताने त्याला सांगितलेलं आहे, The angels have told him. तू त्याचं नाव येशू ठेव. You have to name him Jesus. आणि पुढे सांगितलेलं For आहे it is written. की यशा संदेशानं किंवा संदेशाच्या द्वारे झालेली जी भविष्यवाणी आहे The prophet. त्याची पूर्तता त्या ठिकाणी झालेली The आहे. prophecy done by the prophet Isaiah, it is काय fulfilled there. भविष्यवाणी केलेली आहे? What was the prophecy? यशया संदेशाने सांगितलंय 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये, पहा तुम्हाला चिन्ह देण्यात येत आहे, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असं म्हणतील. And the Isaiah 7:14 it says, "Behold, a virgin shall conceive, and you should call him Emmanuel, God for us." यास्तव यास्तव प्रभू स्वतः तुम्हा चिन्ह देत आहे. प्रभू स्वतः तुम्हा चिन्ह देत आहे. पहा कुमारी गर्भवती होऊन पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, व त्याचे नाव इम्मानुएल आमचे सनिध्य देव असे आम्हा सनिध्य देव असे ठेवील. ठेवील. हालेलुया. And 14th verse it says, "Therefore the Lord himself will give you a sign. Behold, the virgin shall conceive and bear a son, and you shall call him Emmanuel." प्रियानो, इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असे म्हणते. And Emmanuel means God for us. इम्मानुएल येशूच्या द्वारे देवाचं सानिध्य आम्हाला प्राप्त Through झालं. Emmanuel, Jesus, His presence has been with us. येशू जन्माला आला And Jesus was born, आणि येशूच्या द्वारे देवानं स्वतःला प्रगट केलं. and through Jesus, God revealed Himself to us. कारण जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो, Because Old Testament we see, देवाला पाहून कोणी जिवंत राहू शकत नाही. and no one stayed alive if they see कारण तो God. परमपवित्र देव आहे. Because He's the most holy त्याला God. चुकीच्या गोष्टी खपत नाही. He doesn't like wrong things. आणि आम्ही मनुष्याला काय जमेल धरायचं? And what can man do? त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यामध्ये आहे. His breath is in His nostrils. म्हणून देवाला पाहून कोणी जिवंत राहू शकत So नाही. no one can see God and be alive. पण देवाला तर प्रगट करायचंय ते आपल्या लोकांना. But God wanted to reveal Himself to us. मग येशूच्या जन्माद्वारे देवानं स्वतःला प्रगट And केलं. through the birth of Jesus, He revealed Himself. मग येशू म्हणतो की ज्यानं मला पाहिलं And Jesus says, "Who saw त्याने me, पित्याला He's पाहिलेलं seen the Father." हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पित्याची इच्छा की माझ्या लोकांनी मला पाहावं. And the will of the Father is my people should see me. मनुष्याने अवज्ञा केली, And man disobeyed. मनुष्याने पाप केलं Man sinned. आणि मनुष्य देवाच्या गौरवाला अंतरला. And man went away from the glory of God. पण देवाच्या दयेला खंड पडला नाही. But the love of God did त्याच्या not stop there. प्रीतीला खंड पडला His नाही. love did not stop त्याने there. आमची आठवण केली He remembered us. आणि त्याने आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी And He दिला sent His beloved Son to us. आणि त्याद्वारे त्यांनी स्वतःला प्रगट And केलं. through Him He revealed Himself. हालेलुया. Hallelujah. पण येशू म्हणतो जो मला पाहतो त्याने देवाला पाहिलेला And आहे. Jesus says, "Who saw me, He's seen the Heavenly Father." माझ्या भावांनो बहिणींनो, आज ख्रिस्ताचा जन्म आणि साजरा करत असताना सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो असताना Brothers and sisters, while we come here to celebrate the birth of Jesus today, आज आम्ही काय घेऊन देवाला सामोरं आलेलो आहोत? and what gift we should bring to God today? देव आमच्याकडनं काय अपेक्षा करतो? What does God expect from us today? हालेलुया. Hallelujah. आज जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही काय घेऊन या ठिकाणी ख्रिस्ताचा जन्म साजरा करण्यासाठी आलेला आहात, If I ask you a question, what have you brought here to celebrate the birth of Christ? तुमचं उत्तर काय असणार? What will your answer be? काय तुमचं उत्तर What is असणार? your answer today? काय तुम्ही देवाची इच्छा जाणून घेतलेली आहे का? And have you understood the will of God? देवाला काय हवंय माझ्याकडनं तुम्ही जाणून घेतलंय Do का? you know what God likes from me? पित्याला काय हवंय हे येशूनं ते जाणून घेतलं आणि पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशू या जगात आला. And what Father wanted, Jesus knew, and to fulfill the will of मग the Father, Jesus came. त्या येशूच्या दर्शनाला तुम्ही आलेले आहात. So you have come here to see Jesus. येशूचा आणि जन्मदिवस साजरा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला You have आहात. come here to celebrate the birth of Jesus. मग तुम्ही काय घेऊन आलेला But आहात? what have you brought for Him? देव तुमच्याकडनं काय अपेक्षा What करतो? God expects from you? येशू तुमच्याकडनं काय अपेक्षा What करतो? Jesus expects from you? हालेलुया. Hallelujah. येशूचा जन्म तुमच्याद्वारे आणि आम्ही पाहतो तुम्हाला योग्य असा असावा, त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. The birth of Jesus through you should be right, and for that you are responsible. आज काय घेऊन तुम्ही आलेला आहात? And what have you brought here today? काय आणलेलं आहे? What have you brought for Him? खिशात मध्ये दानार पण आणलेला आहे. And you have got money in your pocket. नवीन कपडे घालून आलेले You have आहात. got new clothes for Him. पण काय आणलेलं आहे? What have you brought for Him? हालेलुया. काय घेऊन आलेला?
ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ. अजून काय घेऊन आलेला? देव काय पाहतो पहा. आम्हाला हेच उत्तर देता येत नाही. But we cannot answer this. याचा अर्थ This means आम्ही येशूच्या जन्माचा देवाचा उद्देश आम्हाला समजलेला नाही. we don't know exactly the motive of the birth of Jesus. हालेलुया. Hallelujah. हीच महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. That is the important thing. आता येशूचं दुसरं येणं जवळ आलेलं The आहे. second coming of Christ is near. पण येशूचा जन्म का झाला तो उद्देश आम्ही समजून घेतला नाही. But we don't know the motive of the birth of Jesus. तो आम्ही समजून घेतला We need to understand it. हालेलुया. Hallelujah. माझ्या परिचयाचे एक बंधू आहेत And I know a brother. आणि ख्रिसमसचा महिना चालू झाला. And when December comes around, फार लगबग चालू असते त्यांची. and then he gets busy. आणि मग मुलांना 2-2, 3-3 ड्रेस, And he brings many clothes for his children. स्वतःसाठी 2-2, 3-3 He ड्रेस. purchases many clothes for himself. आणि मग काय खाण्यापिण्याच्या पदार्थांची रेलचेल, And then he makes many delicacies at home. ख्रिसमस स्टार लावायला लगबग, And then they decorate the house with a जशी star. काही चढाओढ लागलेली आहे. And there's a competition as such. आणि मग असं घराची रंगरंगटी, लाइटिंग वगैरे सगळं काय चांगलं आहे. And then they do the decoration and everything in the house. पण ख्रिसमस साजरा करत असताना But while celebrating Christmas, कायम त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये गुटखा आहे. but that person keeps eating the wrong things. लांब जरी तू उभा राहिला तरी तो गुटख्याचा वास येत असतो. But if he stands afar, still he's eating good. वर्षभर मित्रांबरोबर पार्ट्या करायच्या. And full year they party with the friends. देवाच्या वचनाला अजिबात किंमत द्यायची They नाही. don't value the word of God. आणि फक्त नावापुरतं चर्चला जायचं, And only for namesake they go to church. बाहेर उभं राहायचं. They stand outside. बाहेर उभा राहणारे पापार सावधगिरी बाळगा जरा. And there are people who stand outside should be careful. आतल्या आणि बाहेरचे मी नेहमी सांगतो. And I always speak about the people inside and outside. मग चर्चला जायचं, Go to church, कधीतरी जायचं, go sometimes, गेले की बाहेरच उभं राहायचं. and stand outside. पण आव मात्र असा आणायचा दांभिकपणा की मी फार धार्मिक आहे. But the show is such that I am very righteous. आणि स्वतःला कधी ते प्रश्न विचारत का, But they don't ask themselves देव आता माझ्याकडनं काय अपेक्षा करतो. what God expects from me today. देवाचं वचन त्या व्यक्तीने कधी ऐकलं नसेल का. Hasn't he heard the word of God ever? तुमचं शरीर माझं मंदिर आहे, Your body is my temple. त्यामध्ये माझा आत्मा वास My करतो. spirit dwells in it. जो कोणी माझ्या मंदिराचा नाश Whoever करेल destroys my temple, त्याचा मी नाश I'll करेल. destroy him. हे ऐकलं नसेल का. He hasn't heard it. पण जाणीवपूर्वक देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष But करायचं. knowingly they disobey the word of God. मग वर्षातून एकदा डिसेंबर महिना सेलिब्रेट करायचा. But they celebrate December. अनेकांच्या घरामध्ये मी पाहतो जे नामदारी ख्रिश्चन आहेत, संध्याकाळी बाटल्यांचा आवाज त्या ठिकाणी येईल. And many people who are namesake Christians in the evening they drink. प्रियानो, काय आम्ही करत आहोत. And why are we doing this? ती व्यक्ती ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला बोलते विश्वासणारी व्यक्ती The आहे, person I'm saying is a believer. पेंटिकॉस्टल व्यक्ती आहे, He's a Pentecostal पण person. जीवन असं आहे. But her life is like this. स्वतःला विश्वासणारं म्हणायचं, And is calling themselves पण believers. येशूचा जन्म का झाला मला आणि त्याचा उद्देश समजून घेतलेला नाही. But I haven't understood why Christ was पण born. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया. But I ask myself today. त्याच्यातून तुम्हाला काय उत्तर असेल तुम्ही पहा, तुमच्या आणि ते तुम्ही तुम्हाला तपासून पहा. And you have to introspect the answer for that. आणि त्याचं उत्तर देवाच्या वचनातून काय ते मी तुम्हाला सांगणार And आहे. I'll tell you the answer from the word of God. मागे ज्ञानी लोक येशूच्या दर्शनाला आले. The wise men came to see God. रिकामे आले का ते? Did they come empty-handed? रिकामे आले का? Empty-handed. पहिली गोष्ट त्यांच्या मनात उद्देश हा होता की त्याला नमन करायचं They आहे. had one motive in their mind that they have to bow down before ते him. सोनं रूप ऊद हा नंतरचा भाग आहे. Gold, frankincense, myrrh, that was the other पण thing. ते कुठल्या उद्देशाने आले होते? But what was the motive of coming there? येशूला पाहण्यासाठी कुठल्या उद्देशाने ते निघाले होते? By what motive did they move to see त्याला Jesus? नमन करावं, They wanted to bow down to him. त्याला नमस्कार करावा, They wanted to bow down त्याला before him. दंडवत घालावं. They wanted to bow down. कारण ज्याचं आम्ही नमन करावं, ज्याच्या समोर आम्ही झुकावं, असं एकच नाव आकाशाखाली मनुष्य मात्रांमध्ये आहे, ते नाव प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. There is only one name whom we त्या should bow down नावासाठी to. एकदा टाळ्या वाजवूयात आणि प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. तो प्रभू येशू जर तुमच्या हृदयामध्ये आहे, If Lord Jesus is in your hearts, तो प्रभू येशू ख्रिस्त जर तुम्ही आपल्या अंतःकरणात स्वीकारलेला if आहे, Jesus Christ you accepted in your hearts, तो रोज त्याला नमन करता का? you have to have it. Do you bow down to him रोज every त्याला day? साष्टांग दंडवत घालता का? Do you bow down on your face रोज every day? त्याची उपासना करता Do you का? worship him every day? रोज त्याची आराधना करता Do का? you praise his name every day? आणि जसं त्याला हवंय तसं त्याला सादर होता का? And do you present yourself as he likes? आणि तसं जर होत असेल And if it is so, तर नाराज
नारायण वामन टिळकाप्रमाणे तुम्ही म्हणू शकतो, ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता. हा, हालेलुया. Like Naran Vaman Tilak, you can say, like the birth of Jesus I am celebrating every day from now. मग ज्ञानी लोक येशूच्या दर्शनाला निघाले. So the wise men started to see God. पहिल्या दुसऱ्या अध्यायाच्या पहिले 2 वचनामध्ये काय लिहिले वाचा. And the second verse, हेरोद राजाच्या दिवसात हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर काय उच्चार तुम्ही केला बरोबर, पुन्हा एकदा वाचा. हेरोद राजाच्या दिवसात हा यहुदियातील बेथलेहेमात हा येशू जन्मल्यानंतर. आता लक्षात ठेवा ब्रदर, सॉरी तुम्ही एल्डर बोलायला नको, पण बोलतो येशू जन्मल्यानंतर. जन्म हा शब्द नाही, जन्म. काय शब्द आहे तो? जन्म. जन्मोत्सव, जन्म नाही, जन्म. स्पष्ट वचन स्पष्ट वाचायचं. आणि काय श्रद्धा, ज्यास वर्षी लीड करताना ज्यावेळेस तुम्ही वचन बोलता त्यास पूर्ण वचन बोला, अर्धवट बोलू नका. मगाशी तू वचन बोलताना काय म्हणालीस? चोर येतो, चोरी करणं, घात करणं, नाश करणं या हेतून येतो. आणि पुढं हां, पण मी आलो ते विपुल जीवन देण्यासाठी आलो असं ती उच्चारले नाही तिने. पुढं डायरेक्ट ते मी आलो ते असं नाही विचारलं, तो मी शब्द का टाकून पुढं उच्चारला म्हणजे त्याचा अर्थ वेगळा होतो. जरा सॉरी, मी तुम्हाला शिकवतो. स्पष्ट शब्द उच्चारा, शुद्ध शब्द उच्चारा, कारण देवाचं वचन कसं आहे? सजीव, सतेज, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. उच्चार बदलला, अर्थ हा येते लक्षामध्ये. उच्चार बदलला की अर्थ बदलला. मधला एक शब्द गाळला की त्या पूर्ण वाक्याचा अर्थ बदलला. आलं लक्षामध्ये? म्हणून वचन बोलताना स्पष्ट पूर्ण बोला, प्रत्येक शब्द व्यवस्थित बोला. पुन्हा एकदा वाचा ब्रदर, सॉरी मला क्षमा करा. शशिकांत ब्रदर वाचा. हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमास येऊन विचारू लागले. हालेलुया. काय विचारलं पहा त्यांनी? यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व देशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहोत. हालेलुया. काय करायला आलेलो आहोत? नमन करायला. आम्ही सोनं, रूप, दुंद आणि ओदगंधरस अर्पण करायला आलो असं म्हटले का? ते त्यांनी बरोबर आणलं होतं. पण मुख्य काय? नमन करणं. हालेलुया. तो देव आहे. हालेलुया. तो यहुद्यांचा राजा आहे. आणि राजासमोर जायचं म्हटलं की पहिलं काय करावं लागतं? नमन करावं लागतं. हालेलुया. Now after Jesus was born in Bethlehem of Judah in the days of Herod the king, behold, wise men from the east came to Jerusalem, saying, Where is he who has been born of the King of Jews? For we have seen his star in the east and have come to worship him. आणि म्हणून त्या ठिकाणी वर्शिप शब्द म्हणजे आराधनेसाठी आलो. आणि या ठिकाणी नमन करावयास आलो म्हणजे आराधना करण्यासाठी. नमन करणं म्हणजेच आराधना करणं. या ठिकाणी इंग्लिशमध्ये अतिशय आणि योग्य शब्द वापरले, वर्शिप. In English it is written worship, or which also means we have to bow down to him. आम्ही उपासना करण्यासाठी त्याचे आलेलो And we आहोत. have come here to worship him. त्याची आराधना करण्यासाठी आलेलो We have आहोत. come here to give him praise. त्याला नमन करण्यासाठी आम्ही आलेलो Come here आहोत. to bow down to him. हालेलुया. Hallelujah. येशूला आम्ही येशूला भेटायला येतो. आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही त्याला नमन केलं पाहिजे. And when we come to meet Jesus, we have to आम्ही bow down. झुकून त्याच्या समोर आम्ही नमन केलं And we have पाहिजे. to bow down and meet आमच्या him. वैयक्तिक उपासनेमध्ये आम्ही साष्टांग दंडवत घातला पाहिजे. And in our personal worship, we have to go down our face first. हालेलुया. आणि पुढे 9व्या वचनापासून पहा मग काय लिहिलेलं आहे.
राजाचे हे बोलणे ऐकून राजाचे हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे तो तारा चालला पुढं तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला कारण तारा पाहून आनंद झाला म्हणजे का कारण त्यांना माहिती की तो तारा आहे म्हणजे तिथं येशू आहे तो तारा पाहून त्यांना आनंद झाला घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया आईच्या जवळ पाहिले त्याची आई मरिया आईच्या जवळ पाहिले पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिले And 9th verse, when they heard of the king, they departed, and behold, the star which they had seen in the east went before them, till it came and stood over where the young child was. When they saw the star, they rejoiced with exceedingly great joy. And when they had come to the house, they saw the young child with Mary's mother, and fell down and worshipped him. And when they had opened their treasures, they presented gifts to him, gold, frankincense, and myrrh. And being divinely warned in a dream, they should not return to Herod, they departed for their own country another way. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं And the word of God is telling us. घरात जाऊन त्यांनी बालकास त्याची आई मरिया आईच्या जवळ पाहिले. And when they came into house, they saw the young child with Mary's mother. पहिली गोष्ट त्यांनी केली पाया पडले. And first thing they fell down. कारण ते आले होते त्याला नमन करायला. Because they came there to bow down to him. पाया पडून त्याला नमन केले म्हणजे त्याच्या पाया पडून त्याची उपासना केली. So they fell down and worshipped him. त्याला वर्शिप त्याला सादर केली. And they worshipped him. आणि मग आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरसी दाणे त्याला अर्पिली. And then they opened up their treasures, presented gifts to him, gold, frankincense, and myrrh. येशूला भेटायला येण्याची ही पद्धत आहे. And that is the method to come to meet Jesus. येशूला सादर होण्याची ती पद्धत आहे. That is the method to present ourselves to Jesus. आम्ही दर रविवारी या ठिकाणी येतो. Every Sunday we come here. हालेलुया. Hallelujah. पण वर्शिपला कुणीच हजर नसतं. But there's no one for worship. बरोबर आहे ना? Is it right? वर्शिपला कोणी हजर नसतं. There's no one for worship. इथं काय केलेलं आहे? What is meaning there? पहिल्यांदा नमन केलं. They first bowed down to him. नंतर आराधना केली. Then they worshipped him. मग दाने अर्पिली. And then they gave the presents. आम्ही काय करतो? What do we do? नमन करायला येत नाही. And we don't come to bow down. आराधना करायला येत नाही. We don't come to worship. वचन पण अगदी शेवटी संपताना येतो. And we come when the word is ending. आणि मग ते दानार्पणासाठी जे गीत गायले जाईल तेवढं फक्त गीत गातो. तुम्हाला काय वाटतं? And when the song sings for the offering, we come there. दानांनी अशा दानांनी देव संतुष्ट होतो का? And प्रश्न आहे तुम्हाला. Is God pleased with such gifts? थोड्या वेगळ्या अर्थानं थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण ख्रिस्ताचा जन्म समजून घेऊयात. And we'll understand the birth of Christ in a different way today. कारण ते फार गरजेचं आहे. And it is important. कारण व्यवस्था जर नसेल, if there's no order, पद्धत जर नसेल, if there's no method, तर देव कधी मान्य करत नाही. God will not accept it. बायबल सांगतं अशास्त्रोक्त अग्नी देवाला मान्य नाही. And Bible says he doesn't accept fire without the scriptures. अव्यवस्था देवाला मान्य नाही. He doesn't like disorder. जे काय आहे ते व्यवस्थेमध्ये आहे. Everything should be in order. व्यवस्था देवाच्या आराधनेला पण व्यवस्था आहे प्रियानो. Worship of God has an order. त्या व्यवस्थेचा क्रम जर आम्ही मोडला, and if we break the numbers of the worship, तुम्ही जे काय देवाला द्याल दान, whatever gifts you give God, देवाच्या समोर त्याला काही किंमत नाही प्रियानो. the gifts don't have any value. म्हणून आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. So we need to understand. आम्ही रविवारी येतो देवाला भेटायसाठी We येतो. come to Sunday to meet God. आम्ही देवाला सादर होण्यासाठी We येतो. present ourselves to आम्ही God. देवाच्या आत्म्यापासून बोध ग्रहण करण्यासाठी येतो. And we take teaching from the पण Spirit त्याची of God. पद्धत आम्हाला माहित असून आम्ही ती पद्धत स्वीकारत But नाही. we don't know the method and we don't accept it. येशू जन्माला आला. And Jesus was born. ज्ञानी लोक त्याच्या दर्शनाला गेले. Wise men went to see him. उपासनेची पहिली पद्धत नमन त्यांनी केलं. And the first type of worship is they bowed नंतर down. उपासना केली. Then they worshipped. मग
अर्पण दान सादर And केली. after that, they gave their presents. मग ती दान देव स्वीकारतो. And then God accepts those offerings. आमच्याकडे काय आहे? And what do we have? हालेलुया. Hallelujah. आज तुम्ही चांगले कपडे घातला, चांगले दिसत आहात. And you wear good clothes and you look good. संध्याकाळी जाऊन चांगली बिर्याणी खाणार, चांगली गोष्ट आहे. And you'll go home eat good biryani. It's a good thing. पण कधी स्वतःला प्रश्न विचारा, आज त्याच गोष्टीचं मनन करा की जसं देवाला हवंय तसं मी सादर होतो का? But if you question yourself that do I present myself to God as God wants it? हालेलुया. Hallelujah. पहा, एक पद्धत असते. There's a method to it. कुठेही आम्ही पाहिलं की एक आणि अधिकाऱ्याला भेटण्यासाठी एक पद्धत असते प्रियानो. And wherever we see to meet something of higher authority, there's a method. कुठल्याही महत्वाची व्यक्तीसोबत भेटायला जाण्यासाठी त्याला एक नियमावली असते. And if you want to meet an important person, And there's त्या- some rules to it. त्याच्या पद्धतीने जर तुम्ही गेला तरच तुम्ही आणि त्या ठिकाणी भेटू And शकता. only if you go by the rules, you can meet that person. डावलून तुम्हाला काय मिळणार नाही. If you break the rules, you can't meet him. हालेलुया. Hallelujah. हा, लग्नाचा पोशाख महत्वाचा आहे. And the dress of the wedding is important. पोशाख नसेल तर आत एंट्री मिळेल का? If you don't have the dress, will you get an entry there? मिळेल का? हा, पद्धत लक्षात घ्या प्रियानो. And you need to understand the method. आणि आमचा देव तर हा व्यवस्थेचा देव आहे. And our God is the God of order. मग आज तुम्ही प्रभूला भेटायला आलेला आहात. So today you have come to meet Jesus. बाळाला भेटायला आलेला You have आहात. come to meet the baby. पण तो बाळ नाही But he's not a baby का? anymore. बाळ आहे आता तो. Is he a baby now? नाही, आता तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. He sits on the right hand of the आता तो Father. येणार आहे. And he's going to come soon न्यायाधीश म्हणून येणार as a आहे. judge आपल्या लोकांना घेऊन to जाण्यासाठी take येत his आहे. people. मग त्याला तो येत असताना So while he's coming soon, तो कुणाला घेऊ उचलून घेणार who आहे? is he going to take with him? ज्यांनी व्यवस्थेमध्ये सगळं केलेलं आहे. Those who have followed all the order. हा, हालेलुया. Hallelujah. 11:15 वाजता चर्चला आले, मेसेज ऐक संपताना. And come to church when the message ends. आणि मग प्रभूला म्हणणार, प्रभू दर रविवारी मी गेलो. And then say to Jesus, I went every Sunday. प्रभू म्हटलं, काय केलं? जाऊन उपयोग काय केला तू? And what was the use of going there late? माझी जी पद्धत आहे, स्वर्गीय पद्धत, त्याप्रमाणे तू आचरण केलंस का? Have you acted by my heavenly method? नमन करणं And to bow down पहिली गोष्ट आहे. is the first thing. नमन करून आराधना करणं Bow down and worshiping him ही दुसरी गोष्ट is आहे. the second thing. नंतर तुम्ही तुमच्या दान अर्पण देवाला सादर करा. After that, you can give your gifts and offerings to God. ही पद्धत जर अशी आहे If there's such a method, तर ते डावलून जर मी काय if केलं I break it and do तर something, देव संतुष्ट होईल का? will God like it? मग प्रश्न पडला एका दासाला, And one servant of God had a मी question. काय केल्यानं देव संतोषविला जाईल? What should I do to please God? हालेलुया. Hallelujah. आज तीच गोष्ट आपण समजून घ्या. And the same thing we need to understand today. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे. And you know the answer to the तुम्ही जर question. ते शोधलं असेल तुमच्या वैयक्तिक बाबतीत If you have introspected, की आज प्रभूला भेटायला तुम्ही आलेला you आहात, have come here to meet Jesus ख्रिस्त जन्म साजरा करायला आलेला and आहात, to celebrate the birth of आज Jesus. तुम्ही काय घेऊन आलेला What have you brought here today? हालेलुया. Hallelujah. आता बरेच जण आलेले आहेत उशिरा. And many people have come late today. नमन करण्याची वेळ निघून गेली, And the time to bow down is gone. उपासना करण्याची वेळ निघून Time गेली. to worship is gone. ऐकायला कठीण वाटतं प्रिय, And it is difficult thing to hear. पण ते जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. But the wrong thing is something wrong. हालेलुया. Hallelujah. मिखाचं पुस्तक And the book of Micah 6वा अध्याय 6. आणि 6 पासून काय वचन वाचूया. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? हा, काय प्रश्न आहे त्याचा? जरा मोठ्याने वाच म्हणा. ब्रदर पहिल्यांदा तुम्ही वाचा. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? आता तुम्ही मोठ्याने म्हणा, मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? मी म्हणा. काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारताय, कारण मी खास स्वतःला तो विचारत आहे. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? What shall I come before the Lord with? मग त्याचं मन त्याला उत्तर देत आहे. वाचा, पुढे वाचा. परात्पर देवासमोर नमस्कार करू. परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालो? होमबली, होमबली, 1 वर्षाची वासना
1 वर्षाची वासरे घेऊन त्याच पुढे येऊ काय? घेऊन त्याच पुढे येऊ काय? हजारो वेडके, हजारो येडके, तेलाच्या दशसहस्र नद्या, तेलाच्या 10 नद्या, यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? यांनी परमेश्वराला संतोष होईल का? माझ्या पातकाबद्दल माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ मी काय? आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल माझ्या जीवानं केलेल्या पापांबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ मी काय? आपल्या पोटचे फळ देऊ काय? बस. And what shall I come before the Lord with and bow down before myself before the high God? Shall I come to before him with burnt offerings, with calves a year old? Will the Lord be pleased with thousands of rams, 10,000 rivers of oil? And shall I give my firstborn for my transgression, the fruit of my body for the sin of my soul? बायबल आम्हाला सांगतं, So the Bible tells us, देवानं जर ओळंबा लावला, if God holds on to your sins, तुम्ही तंतोतंत बसाल का? will you sit quiet? हालेलुया. Hallelujah. गवंडी बांधकाम करताना किती लोकांनी पाहिलेलं आहे? Have you seen a mason who constructs a house? विटांचा थर लावला की ते ओळंबा लावतात. So if the bricks are laid upon, they put cement upon म्हणजे it. भिंत जी आहे ती बरोबर सरळ रेषेत वर चालली का बघण्यासाठी. To see if the wall is straight. आणि जरा जरी त्या गवंड्याला काही संशय आला, If the mason has a doubt, ओळंबा पुढं मागं झाला तो विटेला सरकून पुढं मागं सरकून बरोबर ऍडजस्ट करतो. and then if he sees the measure is not right, he again adjusts it. थर तो बरोबर लावतो. He puts the cement likewise. आणि आमचा देव तर आम्ही पाहतो तो बाह्य रूप पाहणारा देव नाही, Our God doesn't see the outwardly appearance. तो अंतःकरण पाहणारा He देव sees आहे. the hearts. आणि तो ओळंबा लावणार म्हणजे लावणारच. And he will punish you. तुम्ही बसाल का तंतोतंत? And will you be sit right in his presence? आज सगळे स्वतःला प्रश्न You have विचारायचे, to ask yourself. कारण आमचं आता असं जगाच्या पद्धतीने नाताळ साजरा करणं खूप झालं प्रिय. And let us not celebrate Christmas by the worldly way. असा नाताळ साजरा करून करून आयुष्य गेलं. And our lives are gone by celebrating Christmas प्रभूचं like that. दुसरं येणं जवळ आलेलं The आहे, second coming of Christ is तरी near. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये कुठल्या प्रकारची प्रगती दिसत But नाही. a spiritual life isn't growing. बायबल आम्हाला सांगतं, And Bible says, जसं तुम्ही येशूला स्वीकारलं like you have accepted तसं Christ, त्याच्यामध्ये चाला, walk in him, त्याच्यामध्ये मुळावलेलं, be rooted in him, रचलं गेलेलं, established in him, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार and being strengthening faith like taught to you. आणि फार हिशोबकार स्मरण करणारं तुमचं जीवन असू And let द्या. your life be a full of worship for him. आहे का तसं माझं Is your जीवन? life like that? मुळावलेलं आहे का? Is my life rooted? रचलं जात आहे का? Is my life established? तुम्हाला दर रविवारी शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार तुमचं Like जीवन taught to आहे you का? every Sunday, are you strengthening in faith आणि फार हिशोबकार स्मरण करणारे तुम्ही आहात and का? worshiping him तपासा स्वतःला. and introspect? पहा, देवानी ओळंबा लावला And if God puts a measure, तर मी तंतोतंत बसेल का? will I fit into his त्याच्या calculations? नीतिमत्वामध्ये मी बरोबर बसेल Will I का? fit into his righteousness? स्वतःला प्रश्न Ask विचारा. yourselves. आणि त्याला थोडं सुद्धा काही चालत नाही प्रिय. And he doesn't like an error. तो इतका पवित्र आहे He's so holy की त्याला वावग खपत नाही. and he doesn't like sin. तुमची इतक्या वर्षाचे सगळे नाताळची वर्ष सेलिब्रेट केलेली सगळं व्यर्थ जाणार आहे. And you're celebrating Christmas for so many years will go to waste जर तुम्ही तो उद्देश समजून घेतला if you नाही don't understand the motive आणि behind it देवाच्या त्या उद्देशाला तुम्ही आणि सादर झाला नाही and you don't present yourself to that motive, तर काहीही अर्थ it won't be of any use. नुसतंच आम्ही ऐकलं आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला. We just heard today a savior is born unto in the city तो of David, गव्हाणीमध्ये निजवलेलं बाळ, गायच्या गोठ्यामध्ये निजवलेलं बाळ, and the baby wrapped in a manger. त्याला डोकं टेकायला जागा नव्हती. He didn't have a place to stay, मग असं आहे मग तसं आहे. and there's this thing, that मग thing, इतिहास असं सांगतो तसं सांगतो. and history and story says पण so. मूळ काय आहे? But what is the motive ते आशय काय आहे? and what is the core of it? आशय महत्वाचा. The core is the main. आशय समजला की सगळं If समजतं. you understand the core, you understood everything. आशय समजून घेणं So गरजेचं you आहे. need to understand the meaning. हेतू समजून घेणं You need to गरजेचं understand the आहे. motive. उद्देश समजून घेणं You गरजेचं need to आहे. understand the आणि तो meaning. उद्देश प्रत्येक मानवासाठी वैयक्तिक आहे. And the motive is personal for every मग तो human. प्रत्येक जण तो उद्देश मी माझ्या जीवनामध्ये लागू करून घेणं गरजेचं I आहे. need to apply that motive in my life. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला So the सांगतं, word of God tells us, मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? what shall I take and bring forth to God? पुढे बायबल सांगतं, परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? And how should I bow down before the high God? प्रश्न आहे, कसा नमस्कार घालो? And how should I bow down before him? म्हणजे काय ती पद्धत आहे नमस्कार घालायची? And what is the method to bow down? कसा नमस्कार घालो? How should I bow down? होम बली,
and burnt offerings? एका वर्षाची वासरे घेऊन Calves त्यात of a पुढे- year old? एका वर्षाचे वासरे घेऊन त्यात पुढे येऊ काय? Will I get a calf of a year old? हजारो एळके तेलाच्या आणि दशसहस्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? Will the Lord be pleased with thousands of ram and 10,000 rivers of oil? होईल का संतोष देवाला? And will he like it? होईल का नाही? Will he be pleased? नाही होणार. हालेलुया. like it. माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? Shall I give it firstborn for my transgressions? माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ का? The fruit of my body for the sin of my soul. हा, त्याला पडलेले हे प्रश्न आहे. And this is the question that he has. प्रश्न पडणं खूप चांगलं आहे प्रियानो. And to have a question in your mind is good. आम्ही जागेवर येतो. We come to our आम्ही senses. शुद्धीवर येतो. We come to our senses. तुमचे ते प्रश्न मनापासून तुम्ही जर स्वतःला विचारत If you असाल ask your question by your heart to yourself, तर देव ते ऐकतो and प्रियानो. God hears those आणि questions, देव त्याचं उत्तर देतो. and then God answers those आणि मग questions. त्याला ते उत्तर मिळालेलं आहे. And then he got the मग answer. काय उत्तर आहे पहा? What is the answer? काय लिहिले पहा पुढं? हे मनुष्य, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. बरे काय ते त्यांनी तुला दाखविले आहे. कुणी दाखवले? त्याने म्हणजे देवाने. हा, नीतीने वागणे, नीतीने वागणे, आवडीने दया आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे व राहून आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे. नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो? या वाचून परमेश्वर तू जवळ काय मागतो? काय मागतो? He has shown you, O man, what is good, and what does the God require of you, but to do justly, to love mercy, and to walk humbly with your God. देवाची आज्ञा आहे दान देवाच्या भांडारामध्ये आणणं. The commandment of God is you have to get offering. आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने देवाला संतोष विना हा उपासनेचा भाग आहे. The first fruit of your earnings you have to give to God. That is a part of worship. पण ती नंतरची स्टेप आहे. But there's a second step उपासना सादर करत असताना of worship. प्रथम काय आहे? What's the first step? नमन करणं You have to आहे. bow down before Him. नमन करून त्याची उपासना Bow करणं. down to Him and म्हणून या worship Him. म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला So the सांगतो, Bible says, हे मनुष्या, "O man, बरे काय ते त्याने तुला दाखविले He आहे. has shown you what is good." पहिली गोष्ट नीतीने वागणे. And the first thing is to do justly. हालेलुया. Hallelujah. तुमच्या हृदयामध्ये जर ख्रिस्तानी जन्म घेतला किंवा ख्रिस्तान जो प्रवेश केलेला आहे, If Christ is born in your heart or has entered your heart, पहिली तुमची गोष्ट आहे, पहिलं कर्तव्य the first thing you have to do, तुम्हाला नीतीने वागायचं आहे. you have to walk justly. पावित्र्यामध्ये वागायचं Walk आहे. in faith. नीतिमत्वामध्ये चालायचं Walk in आहे. righteousness. कारण ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला मला नीतिमत्व प्राप्त झालेलं Because through the आहे. blood of Jesus, you and me have been proven righteous. नीतीने वागणे, And to do justly, आवडीने दया करणे. to love with mercy. जो आपल्या बंधूचा द्वेष करतो, देवाला ते मान्य आहे का? One who despises his brother, does God like it? आहे का मान्य? Does God like it? नाही. बंधू प्रीती आमच्यामध्ये असणं, आवडीने दया करणे. And we have to love mercy. आणि पुढची महत्वाची गोष्ट, And the most important thing, आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे. and to be with your God and walk humbly. हालेलुया. Hallelujah. कुणाच्या समागमे राहायचं To आहे? be with whom? कुणाच्या? Whose presence? मोठ्याने बोला, देवाच्या. हा, म्हणून यशाया संदेशाने केलेली भविष्यवाणी काय So आहे? what is the prophecy of Isaiah? त्याला इम्मानुएल He's- म्हणजे आम्हा सानिध्य देव असे He म्हणते. will be called Emmanuel, God with us. मग देवानं आपल्या पुत्राच्या द्वारे त्याचं सानिध्य आम्हाला दिलेलं आहे. And through His Son, God has given His presence to मग us. माझं काम काय आहे? So what is my job? त्याच्या समागमामध्ये चालणं, And to walk in His presence. त्याच्या बरोबर To चालणं. walk with Him. म्हणून बायबल मला सांगते, आपल्या देवा समागमे राहून So Bible says, be with your God नम्रपणे चालणे. and walk humbly. कसं चालायचं आहे? How do we walk? कसं चालायचंय? How do we walk? नम्रपणे. With humility. कारण आमचा देव कसा आहे? So how is our God? येशू कसा How आहे? is Jesus? नम्र आहे, तो लीन आहे, म्हणून तो गाढवीच्या शिंगरावर बसून आला. And He is humble. That is why He came on a donkey. हालेलुया. Hallelujah. हा. नम्रता आमच्यामध्ये असावी, We need to have that humility. We लीनता आमच्यामध्ये have to असावी, have the meekness नम्र भावाने चालणे. and walk with humility. या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो? And what else does God ask of you except this? आणि रोजच्या दिवशी असं चालणं And walking every day like किंवा this असं वागणं, and acting like this, आम्ही खऱ्या अर्थानं रोज ख्रिस्त जन्म साजरा करणं आहे. and by the true sense of the word, true meaning, we'll celebrate Christmas every day. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा. मग देवाला भेटायला येताना
रिकाम्या हातानं तर यायचंच नाही. So while we come to meet Lord, we have to not come empty-handed. पैसे आणायला तुम्ही तयार आहात. And you can get money. हा देता तुम्ही अर्पण देता, And you give दान offerings. देता, You- दशमांश देता, You give tithes देवाची स्तुती असो. and we praise to God. पण व्यवस्थेचा अगोदरचा टप्पा तो काय सांगतो? But what does the first step of the order tell us? हालेलुया. Hallelujah. किती जणांना त्या ज्ञानी लोकांना ओढ की पहिली आम्हाला नमन करायचं आहे. And the wise men were eager to bow down and worship to him. मरियेजवळ येशूला त्यांनी पाहिलं, They saw Jesus with Mary त्यांनी नमन केली आणि उपासना केली and they bowed down to him and worshipped him. आणि मग अर्पण दान साधन. And after that they gave their offerings. म्हणून प्रियानो, जेव्हा तुम्ही चर्चला येत असता, So beloved, when you come to church, नमन करून उपासना सादर करायला हजर राहा you लवकर. have to be here to bow down and worship him. ती देव नाही तर तुम्ही काय करता? So what do you do? आपल्या देवाच्या नावाची निंदा करता. And you mock the name of your God. आपल्या देवाचा तुम्ही अपमान करता. You insult your God. आणि तुम्हाला देवाचा अपमान करणारे लोक असे म्हणणं चांगलं वाटतं का? And do you like being called people who insult God? आवडतं का? Do you like that? हो का नाही? मग तुमच्या आळसावर तुम्हाला मात करायची आहे. So you have to overcome your laziness. आमेन. Amen. त्या आळसाच्या दुष्ट आत्म्याच्या विरोधात येशूच्या नावाने उभं राहा, त्याला धमका, त्याला निघून जाण्याची आज्ञा करा आणि पवित्र आत्म्यानं परिपूर्ण जीवन जगा. तो पवित्र आत्मा तुम्हाला सकाळी लवकर उठवेल. तो पवित्र आत्मा तुम्हाला तो घेऊन येईल मंदिरामध्ये वेळेवर. पवित्र आत्म्याच्या स्वाधीन होऊन तर पहा, सगळं आपोआप घडेल. And order the evil spirit of laziness to go away from you so that you will be presented to the Holy Spirit and the Holy Spirit will drive you to wake up early and come here. इतक्या महिने आम्ही ऐकलं पवित्र आत्म्याने भरलेले राहा. And we have heard so many times, you filled with the Spirit of God. किती लोकांनी त्याप्रमाणे प्रयत्न करून त्याप्रमाणे चालत राहता. आपण स्वतःला How many प्रयत्न people have tried to walk by that word? प्रियानो, इतकं आम्ही तुम्ही हलगर्जीपणानं वागू नका. And beloved, you should not be take it so easy. असं लेचपेचं जीवन ख्रिस्ताला आवडत नाही. Christ doesn't like a feeble life. आपल्या फक्त स्वार्थापुरतं देवाला यायचं, देवाजवळ यायचं, ही गोष्ट देवाला मान्य नाही. And not just for your longings, you have to come to God. It's not good. देवाजवळ आम्ही यावं, देवाला उपासना सादर करण्यासाठी, You have to come to God to worship Him, त्याला नमन to करण्यासाठी. bow down to Him. आशीर्वाद तो देणारच He's आहे. going to bless you for पण sure. त्याने मला आशीर्वाद द्यावे म्हणून मी येतो, चुकीचा You आहे. shouldn't come here because He blesses you. मी देवाजवळ येतो I- कारण माझा देव हा उपासनेचा देव आहे. मला त्याला उपासना सादर And करायची. I come here because my God is God of worship and I need to worship Him. माझ्या देवाची इच्छा आहे. देव म्हणतो असे दिवस येत आहेत किंबहुना आलेच आहेत, त्यात माझे लोक माझी उपासना आत्म्याने खरेपणानं करतील. मला त्या उपासकांमध्ये स्वतःला गणलं जायचं आहे. And the word of God says that such days are coming, our worshippers will worship me in truth and spirit, and I need such worshippers. आशीर्वाद मिळो अगर न मिळो, I don't get blessings, or if I get blessings, देवाच्या उपासना करण्याची संधी मिळणं याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद तो काय आहे? there's no greater blessing than getting a chance to worship the आहे का Lord. त्यापेक्षा मोठा आशीर्वाद Is there काय a greater blessing? आहे का? Is there? नाही. का नाही? Why is it not? कारण ज्यावेळेस तुम्ही उपासना सादर Because करता, when you present a worship, देवाचं सानिध्य तुम्हाला प्राप्त you होतं. get the presence of God. कारण इस्रायलाच्या स्तवनामध्ये वस्ती करणारा तो देव पवित्र देव आहे. Because He's the God who dwells in the worship of But that- Israel is holy. त्याचं सानिध्य तुम्हाला प्राप्त होतं You get His presence, आणि त्याच्या सानिध्यामध्ये मग तुमची दान, तुमची अर्पण देवाला सादर करता. and then in His presence you present your gifts and offerings to Him, देव गौरवला जातो, and then God gets glorified. देव संतोषविला He gets जातो. pleased with that. आणि हे खऱ्या उपासकाचं लक्षण आहे. And that is the sign of a true worshipper. हालेलुया. Hallelujah. हा. स्वतःला प्रश्न विचार, And ask yourselves, मी किती वाजता चर्चला आहे? what time do I come to church? काय करतो? What do I do? समजली का पद्धत? Do you know the method? देवाच्या दर्शनाला येण्यासाठी पद्धत समजली का? Have you understood the method to come to सांगा see बरं, God? पहिलं काय आहे? What is the first thing? नमन. दुसरं काय आहे? उपासना. आणि मग त्या चर्चच्या व्यवस्थेमध्ये तिसरी गोष्ट आहे बोध ऐकणे. हालेलुया.
आणि मग त्यानंतर आम्ही बोध ग्रहण केल्यानंतर आम्ही मोठं संतोषानं देवाचं वचन माझ्यापर्यंत आलं, मोठ्या आनंदानं आमची दानं देवाला सादर करतो. प्रिया, Then third thing is when we hear the word of God, and the fourth thing, when we are pleased, we give the offerings. प्रियानो, इथं आणि कुठली स्टेप किंवा कुठली पायरी गाळायची नाही. And beloved, you don't have to skip any step here, कारण प्रत्येक पायरीवर आशीर्वाद आहे. because every step has a blessing. हो की नाही? Is it right? प्रत्येक पायरीवर आशीर्वाद आहे. Every step has some blessing, प्रत्येक पायरीचे आशीर्वाद वेगळे आहेत. and different blessings in every आणि त्या step. सर्व पायऱ्या चढून जेव्हा आम्ही वर जातो, And when we climb every step and go above, त्या ठिकाणी परिपूर्णता आहे. and fulfillment is there, अपूर्णत्व पूर्णत्व येईल, अपूर्णत्व निघून and जाईल. perfection will come, incompleteness will go away. मग किती लोकांना वाटतं की मला व्यवस्थेमध्ये राहायचं So आहे? how many people feel I need to stay in the order? हालेलुया. हात तरी उंच करा सिस्टर, ते पण सांगायला लागतं हात You उंच have to करा. raise your hands. कॅथरीन कुलमर नावाची एक देवाची दासी होती, And a maid servant of God called Catherine Kuhlman, आणि त्यांची सभा अशी ऑडिटोरियम मध्ये असायची. and they had meetings in auditoriums. आणि त्यांच्या समजा सकाळची वेळ त्यांची असेल सभेची, And if the time of the meeting was in the morning, तर पहाटेपासून लोक त्या ठिकाणी जमायचे. and from early morning people used to gather there, कारण उपासनेपासून मला हजर व्हायचं because आहे. I want to be present there from worship आणि time. लवकर गेलं तर मला चर्च मध्ये जागा And मिळणार, if I go early, I'll get place in the church. मला त्या ठिकाणी उपासनेला पुढे उभं राहता येईल. I can stand in front for the worship. पण मोठ्या तहान भुकेने ते लोक सकाळी आणि जाऊन तो संपूर्ण ऑडिटोरियम पॅक करून So टाकायचे. with great thirst and hunger, people go there early morning. आमच्यासारखे विचार करतात, काय नाही बाहेर स्क्रीन लावतात, नंतर बाहेर बसून बघूयात. If people like us think that we sit outside, मस्त जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे पण बघता येतं. and we'll see people who go and come. आणि मग जर कधी लक्ष गेलं तर स्क्रीनकडे बघायचं आणि ऐकायचं थोडंफार. And if we want to pay attention, we can look at the screen. प्रार्थना यायचं, And we can come here, मग एकदम असं प्रेज लॉर्ड करायचं, पास्टर प्रेज लॉर्ड. and some guy bow down and say praise the Lord. पास्टरना वाटतं किती भारी आहे, And pastor thinks that it's so good. पण मी सगळ्यांना ओळखतो, But I know everyone, कारण मी तुमचा पाळक आहे. because I'm your pastor. हा, मेंढपाळ मेंढरांना बरोबर ओळखतो. And the shepherd knows his sheep. त्यामुळे माझ्यासमोर तसं काही करू नका. So don't do anything before me. हालेलुया. Hallelujah. तो भाग वेगळा आहे. And there's a different part. पण आम्ही अशा रीतीने देवाला सादर होणं. But in this way, we have to present ourselves to येशू God. का आला? Why did Jesus come into this world? त्याचं उत्तर आम्ही पाहतो. And the answer is लूकऋषी वर्तमान Luke याचा 19वा अध्याय, 19. जक्कईचा वृत्तांत तुम्हाला माहित आहे. And you all know about आणि जेव्हा Zacchaeus. जक्कईने आपल्या सर्व पापांची कबुली दिली, And when Zacchaeus accepted his जे sins, काय कुभांडाने घेतलं ते परत करतो, चौपट पडतो, सगळं दान आणि गोरगरिबाला ते करू वाटून देतो. and whatever I सगळं have taken, I'll give fourfold, and I'll give everything to मग the poor. येशू त्याला म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. And then Jesus says, today this house has got आणि मग salvation. त्या पुढे 10व्या वचनामध्ये येशू येण्याचा जो उद्देश आहे, हेतू आहे, तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. And then after that intent was the motive of Jesus coming is written there. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो आणि कुभांडाने कुणाचे काही घेतले आणि असेल कुभांडाने कोणाचे काय घेतले असेल ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. आज येशूने त्यांनी जसं पापांची पश्चाताप केला, कबुली दिली, येशूने त्याला काय म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले. And then Zacchaeus stood and said to the Lord, Look, Lord, I give half my goods to the poor, and if I have taken anything from anyone by false accusation, I restore fourfold. And Jesus said to him, Today salvation has come to this house, because he is also son of Abraham, for the Son of Man has come to seek and to save that which were lost. पुढचं वचन वाचा. Further, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण हा ही अब्रामाचा पुत्र आहे. आज या घराला तारण प्राप्त झाले. हा ही अब्रामाचा पुत्र आहे. पुढं, मनुष्याचा पुत्र. आता लक्ष द्या, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. and today salvation has come to this house, because he is also son of Abraham, for the Son of Man has come to seek and to save that was lost. ह्या आजच्या ख्रिसमस सेलिब्रेशन मधलं आपल्या या संदेशाचं
मुख्य वचन. And this is the main verse of the today's celebration. काय वचन आहे? What is the verse? वाचा परत. मनुष्याचा पुत्र मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. व तारावयास आला आहे. For the Son of Man has come to seek and to save that which was lost. येशू कशासाठी आलेला Why आहे? did Jesus come in this world? हरवलेले To शोधावयास seek the lost आणि तारावयास आलेला and to आहे. save them. आणि तुम्ही आनंद करा. And you are rejoiced. तुम्ही हरवले होते, You were lost. देवानं तुम्हाला शोधलं, And God found you. देवानं तुमचं तारण केलं. And God saved you. आया वाजवा प्रभूला धन्यवाद द्या. Let's give clap offering. to him. हालेलुया. Hallelujah. आणि हा खरा तुमचा उत्सवाचा क्षण आहे. And this is the main time of your कारण rejoicing. येशू तुमच्यासाठी माझ्यासाठी या जगात आला. Because Jesus came in this world for you कारण and me. बायबल आम्हाला But the सांगतं, Bible says- यशाया संदेष्टा म्हणतो, Isaiah says- मेंढका नसलेल्या मेंढराप्रमाणे आम्ही बहकवून गेलो We have होतो, gone astray like the sheep who had no shepherd. आम्ही हरवलो We were होतो. lost. असे आम्हा सर्वांना त्यांनी एक For केलं. all of us, He's brought us together. आम्हाला त्यांनी He शोधलं, found us. आम्हाला त्यांनी एक केलं. He made us one. तो हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. He's come to seek and save which were lost. आमेन. Hallelujah. आता पुन्हा मिखाच्या पुस्तकाकडे And further, Micah, we see. पहा तिथं काय लिहिलेलं आहे. आपला ख्रिसमसचा संदेशाचा 2-3 आठवडे चालणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 2-3 आठवडे मस्तपैकी नाताळाच्या आवेशामध्ये या सगळ्यांनी सूट बूट घालून मस्त दागिने घालून का आलं का लक्षात? हां, बायकांनो नवऱ्याच्या मागं लागू नका नवीन कपडे साडी द्या म्हणून. आहे त्या साड्या चांगल्या घालून या, नाही तर परत घरी जाऊन भांडणं. पास्टर तुम्ही भांडणं लावले आमच्या घरावर. आता मिखाच्या पुस्तकाकडे परत येऊया. And let's turn to the book of Micah once again. हालेलुया. Hallelujah. आता पहा, And now see. जक्कयाने येशूला आपल्या घरी बोलवलं नाही. जक्कयाने बोलवलं नाही, जक्कयाने फक्त येशूला पाहण्याचा प्रयत्न केला. And Zacchaeus tried to see Jesus from the tree. चावी ते नाही, चावी मेन बॉसकडे आहे बाबा ती. हा. तर त्यांनी फक्त आणि इच्छा व्यक्त केली की मला येशूला पाहायचा. So he had the will that I want to see Jesus. जो अशा पद्धतीने इच्छा व्यक्त करतो, The one who has such a will, देव डायरेक्ट त्याच्या घरामध्ये येतो. हा, and Jesus directly comes to his house. तुमची आतून भूक किती ते फार महत्वाचं. And the hunger inside is important for you. हालेलुया. Hallelujah. त्यांनी इच्छा व्यक्त केली. And he had a wish. बाकीचा वृत्तांत तुम्हाला माहित And you know आहे. the story further. आणि मग येशू त्या झाडाजवळ आल्यानंतर, And when Jesus comes close to the tree, त्या बोराच्या झाडाजवळ आल्यानंतर, when he comes to the tree, बरोबर आहे का, बोराचं झाड होतं का, कुठलं झाड होतं? हा, उंबराचं झाड होतं. हा, त्याला मराठीचा प्रॉब्लेम म्हणून त्याला चुकीचं वाटलं. हालेलुया. मग त्या झाडाजवळ येशू जेव्हा येतो, when Jesus came to the tree, आपली दृष्टी वर करून तो जक्कायाला म्हणतो, and he looks up and says to Zacchaeus, जक्कायात पराग कर आणि खाली उतर, आज मला तुझ्या घरी यावयाचं आहे. so Zacchaeus, come down, I want to go to your house today. आणि येशू जेव्हा घरी येतो, And when Jesus comes to his house, येशू जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो, and when Jesus comes into our lives, तो आमच्या तारणाचा समय. and it is a time of a salvation. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. तो आमच्या मुक्तीचा समय. It is the time of a redemption. तो बंधनातून सुटण्याचा समय. It is the time of तो redemption. व्याधीतून सुटण्याचा It is the समय. time of healing from sickness. हालेलुया. Hallelujah. आणि मिखाच्या पुस्तकामध्ये आता काय लिहिले? And what is written in Micah? येशू येतो म्हणजे तारणाचा समय आहे. So Jesus comes, it's time of 7व्या salvation. अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये वाचा. 7:11. तुझ्या देशातील नगरांचा मिखाचं पुस्तक 7वा अध्याय 11 वचन. तुझे तट बांधण्याचा समय आला तुझे आहे. तट बांधण्याचा समय आला आहे. त्या समयी तुझ्या सीमा रुंद होतील. त्या समयी तुझ्या सीमा रुंद होती. In that day, when your walls are to be built, in that day the decree shall go far and wide. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen. तुझं तट बांधण्याचा समय आलाय. And when the time the walls have to be built, तट म्हणजे तारण. and walls means salvation. तट म्हणजे संरक्षण. Walls means protection. तट म्हणजे मुक्ती. Walls means freedom. आणि या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, And Bible says, तुझं तट बांधण्याचा समय आलेला the आहे. time to build your walls have come. तटबंदी म्हणजे आम्ही पाहतो त्या नगराला असलेलं संरक्षण आहे. And boundary means the protection to the city. तारण आम्ही पाहतो, तट म्हणजे तारण आहे. And the protection
foundation is salvation. तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. The time to build your walls have come. जक्कईने ती ओळखलं. And Zacchaeus knew that. येशू माझ्या घरात आलाय. Jesus came soon to माझ्या house. तारणाचा समय आलेला आहे. Time of salvation has तट come. बांधण्याचा समय आलेला Time to आहे. build a wall has come. तट बांधण्याचा समयाची सुरुवात कशी करायची And आहे? how to start the time आपल्या to build a wall. पापांचा पश्चाताप करा. Repent for your sins आपल्या मुखाने ते कबूल करा. and proclaim your मुखानं mouth. कबूल करणं, अंतःकरणानं स्वीकार, अंतःकरणानं विश्वास ठेवणं तारण प्राप्तीचा मार्ग आहे. And proclaiming by your mouth and believing in your heart is the त्यानं way to आपल्या मुखानं salvation. कबूल केलं. And he accepted by his mouth. तट बांधण्याचा समय आहे. And time to build a wall. आणि देवानं प्रभू येशूनं त्या घराचं तारण केलं. And on that day, Jesus saved that येशूनं house. तारणाचा अनुभव त्याला दिला. Jesus gave him experience of आई salvation. अब्रामाची संतती असा शिक्का त्याला मारण्यात And आला. he is called the son of Abraham. अब्रामाच्या वंशावळीमध्ये त्याचं नाव गणण्यात He आलं. is called among descendants of Abraham. तट बांधण्याचा समय आला आहे. It is the time to build your walls. माझ्या भावानं बहिणीनो, आज प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म तो उत्सव साजरा करत असताना तुम्ही लक्षात घ्या, तुमचा तट बांधण्याचा समय आलेला आहे. So beloved, you're celebrating Christmas. The time has come to build your walls. मगाशी तुम्हाला जे प्रश्न So the विचारले questions I put upon you, त्याचं उत्तर जर तुमचं निगेटिव्ह असेल, नकारात्मक if असेल, your answer is negative, तर आज नव्यानं पश्चाताप करा. repent today in a new manner. देवाच्या सानिध्यातला एक दिवस गेलेल्या सहस्र दिवसांपेक्षा श्रेष्ठ आहे. And a presence, one day in the presence of God is better than the days gone by. आमचा देव पुनर्स्थापना करणारा देव Our God आहे. is the one who reestablishes. आमचा देव पुनर्रचना करणारा देव Our God आहे. is the one who rebuilds. आमचा देव पुनर्संजीवित करणारा तो Our देव God is the one who आहे. revives पण again. मगाशी विचारलेला प्रश्न आला, So the answer to the question, निगेटिव्ह उत्तर जर असेल, if you have a negative मी answer, नाही केलेलं ते, I haven't done मी that. सकाळी चर्चला आलेलो I haven't come in the morning मी to church. नमन करणं, त्यानंतर उपासना करणं माझ्याकडनं I झालेलं haven't bowed नाही. down and worship God. मी देवाच्या समागम मी चालत नाही, नीतिमार्गाने मी चालत नाही, I haven't walked in the presence of दया God. मी करत नाही, I don't have mercy. देवाला जसं हवंय तसं मी करत I नाही. don't like what God do what God likes. आज तुम्ही जन्मोत्सव साजरा करायला आलेला While you're आहात. celebrating Christmas today, तट बांधण्याचा समय आलेला it is आहे. the time to build your walls. तारणाचा समय आलेला It is time आहे. of salvation. पुनर्स्थापनेचा समय Time to आलेला get आहे. rebuilt. पश्चाताप करा. Repent माझ्या पापांची मला क्षमा कर and देवा. forgive me for my sins, माझ्या Lord. पापांची, माझ्या अपराधांची मला क्षमा कर Forgive me देवा. for my trespasses. मी माझ्या मुखानं कबूल करतो. I accept by my मी mouth. आळस केला, I've been lazy. मी चर्च यायला आळस केला, I've been lazy to come to मी church. आणि जसं मला वाटेल तशी उपासना सादर केली. And I worship like I wanted मी to. व्यवस्थेमध्ये वागलो नाही. I did not walk by the order. आज मी ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत असताना And while I'm celebrating Christmas today, मला आज देवाच्या आत्म्याने सांगितलं की तट बांधण्याचा समय आलेला आहे. and the Spirit of God tells me it's time to build your walls. आज मी देवाला समर्पित होणार. I have to present myself to आज God माझ्या today. पापांची देवाजवळ क्षमा I have मागणार to ask repent for my sins. मी देवाला शरण येणार And I have to आहे. dedicate मी myself. देवाला समर्पित होणार I have to आहे. dedicate myself आणि to मी God. कसा देवाला सामोरा येऊ या प्रश्नाचं उत्तर जे देवाने मला दिले त्या उत्तराप्रमाणे मी करणार आहे. And like I present myself to God, the answer that God has given me, I have to do like that. हा खऱ्या अर्थानं ख्रिसमस सेलिब्रेशन आहे. And that is celebrating Christmas in the true sense. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तट बांधण्याचा समय आला. It is time to build your walls. आणि त्याचे आशीर्वाद काय आहे? And what are the blessings for that? तट बांधण्याच्या समयामध्ये In the time to build your एक walls, महत्वाची गोष्ट आहे. that's an important thing. त्या समयी तुझ्या सीमा रुंद होती. In that day, the decree shall go far and wide. आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. And the important thing here, आता हे आपले चारी बाजूला भिंती आहेत. and we have walls on the four sides of the church. आता आपण एक विचार करू की आतलं हे सगळं एक मोठं राज्य आहे. And let us think this is a whole kingdom inside. हे एक राज्य It's आहे a kingdom inside. आणि या राज्याची तटभिंत आहे. And that is the boundary of the kingdom. म्हणजे काही सीमा आहे. So that is the measure of the church. बरोबर आहे. Is it right? इथपर्यंत मर्यादा आहे. So that is the limit of the church. आपल्या राज्याची इथपर्यंत मर्यादा A आहे. kingdom has such boundary. ही मर्यादा आहे. That is the boundary. तट बांधण्याचा समय आलाय. The time to build your walls is here. म्हणजे मर्यादा बांधण्याचा समय आला. तटभिंत म्हणजे ती मर्यादा So आहे. that is the time to build your boundary. पण देवाचं विचार, देवाच्या कल्पना त्या आमच्या कल्पना नाही. But the thoughts of a God are not our thoughts. देवाचं कॅल्क्युलेशन सगळं वेगळं आहे. And the measures of a God are different. हालेलुया. Hallelujah. आम्हाला वाटतं की तटभिंत बांधली की मर्यादा आल्या. We think that building a boundary पण is बायबल getting limits. सांगतं, तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. Bible says the time to build म्हणजे your walls तुझं are there तारण साधण्याचा समय आलेला because आहे. it is the time to get salvation. त्या समयी तुझ्या सीमा रुंद होती. In that day, your boundaries shall go far and wide. हालेलुया. Hallelujah.
सीमा काय होतील? What will the boundaries be? रुंद They'll होतील. become wide. म्हणजे काय होईल? What does it mean? काय होणार आहे? What will it happen? तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होणार And the आहे. days of your life would be enlarged. येशू म्हणतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, Jesus says, the one who believes me, if he's alive, he'll live. आणि जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो And one who is living and believes तो in me, कधी मरणार he'll never नाही. die. सीमा रुंदावलेल्या आहेत. And the boundaries have been enlarged. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. ज्यावेळेस तुम्ही तारण साधता, And when you get your salvation, तारण म्हणजे काय? तुम्हाला मुक्तता मिळालेली and आहे. you get salvation, you got आणि त्या freedom. मुक्ततेचा परिणाम तुमच्या सीमा रुंदावलेल्या And आहेत. the result of your salvation, your boundaries have become wide. मग येशू म्हणतो So Jesus says, चोर येतो तो चोरी करणं, घात करणं, नाश करणं या उद्देशाने येतो. and the thief comes to steal and मी kill. जो आलो आहे But I have come ते तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी that you get life आणि विपुल जीवन प्राप्ती and व्हावी you get abundant life. यासाठी आलेलो आहे. And I have come for that. जीवन आणि विपुल जीवन. Life and abundant life. हालेलुया. Hallelujah. विपुल जीवन म्हणजे मर्यादा रुंदावलेल्या आहे. And abundant life means having a wide boundaries. देवानं जगावर एवढी प्रीती For केली God so loved the world, की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला He gave His only begotten Son, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास so ठेवतो that whoever believes in Him त्याचा नाश होऊ नये, will not perish, तर त्याला so that सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन म्हणजे मर्यादा रुंद झाल्या की नाही? eternal life means the boundaries have gone far and तुमच्या wide. जीवनाला मर्यादा आहे का? Do you have a limit to your lives? आहे का? Is it there? नाही. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, देशू तारावायला आलेला आहे. So beloved, Jesus has come to हरवलेले save, शोधायला आलेला आहे. to seek the lost. म्हणजे येशू आला म्हणजे तो कुठला समय झाला? So Jesus came. What time is it? कुठला समय झाला? अहो आता तर वाचलं की तारणाचा समय. It is a time of salvation. असं काय करायला लागला हो? बिर्याणी खायची, संध्याकाळी खायची, And you have to go and eat delicacies at home. सगळं काय होईल बरोबर व्यवस्थित. And काळजी everything करू would happen properly. नका. हालेलुया. Hallelujah. काही काळजी करू नका. And do not worry about that. आमेन. साध्या साध्या गोष्टीकडे पण देवाचं खूप लक्ष असतं आपल्या. And God pays attention to trivial things as well. एकदा ख्रिसमस आपल्या संडे स्कूलच्या मुलांचे सगळे कार्यक्रमाची प्रॅक्टिस चालू होती And when the children of Sunday school were practicing here, आणि त्यावेळेस नेमका मी आजारी होतो and I was sick that time, आणि ती माझी मिसेस निघाली. त्यावेळेस म्हटलं तिला, सहज म्हटलं आज बिर्याणी खायची इच्छा झाली. and then I told my wife I want to eat biryani today, सिन्याला येताना सिन्याला सांग बिर्याणी वगैरे काहीतरी and आणायला, let's tell Sinai to get biryani at home, कारण त्या आजारपणामुळे चव नव्हती, काय नव्हती. because of the sickness I didn't have taste. आपण बायको ती बायकोच आहे. But wife is wife. सगळ्यांच्याच तशा असतात. बघू जमलं तर आणू. But let's see if we can get it. असं काही म्हणत नाही कोण, पण आपण समजून घ्यायचं असतं. But no one says that, but we have to understand. ठीक आहे म्हटलं, आता जे घरात असेल ते खाऊयात आपण. So let's eat what's there in the house today, त्यांच्या सेवेला अडखळ नको करायला. and don't let's block the ministry. आणि मी माझ्या जेवणाची तयारी करत होतो. Then I was preparing my meal, मग एक जण आले, सिस्टर and one sister came in. जेवण झालं का? I have eaten food. नाही झालं. I haven't eaten, आता बसणार आहे. and I'll be eating now. थांबा जरा, Just wait for it. बिर्याणी आणली. I'll get you biryani. मग एक अशी प्लेट भर अशी मस्त बिर्याणी. And she got a plate full of biryani. बिर्याणीचा सुवास सगळ्या हॉल मध्ये दरवळत होता. And the fragrance was there in the entire room. हालेलुया. Hallelujah. अहो तो उत्तम मेंढपाळ आहे. And He is the wonderful shepherd. आम्हाला तो चारतो, He gives us food. चांगलं ते देतो. He gives the best. म्हणून बाकीच्या गोष्टीची काळजी करू नका. So do not worry about other things. वचन सगळ्यात महत्वाचं The आहे. word is कारण important. मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनानं A वाचेल. man shall not live by bread alone, but by पण every आज word आपण that काय comes from करूया, God. दुपारपर्यंत इथंच बसूया. And let us sit till afternoon. थोडा इथं चहा पाण्याचा कार्यक्रम करूया. Let us have some breakfast आणि here. पुन्हा दुपार नंतर पुन्हा एक सेशन And घेऊया. after afternoon, let's take a good session. बिर्याणीचं बघू नंतर काय And we'll करायचं. see biryani later on. चालेल. Is it right? हालेलुया. Hallelujah. प्रभू येशू येण्याचा समय म्हणजे The time of Jesus to come here, तारणाचा समय. is time of आणि salvation. तारणाचा समय म्हणजे Time of salvation means विपुल जीवनाचा आनंद. joy of abundant तुझ्या life. सीमा रुंद होती. And your boundaries will grow. सार्वकालिक जीवन तुला प्राप्त You'll get the होईल. eternal life. हालेलुया. Hallelujah. आणि त्याच मिखाच्या पुस्तकामध्ये पुढं वाचा आमचा देव कसा आहे. And let us read how good a God is. 18 वचनापासून काय 18th.
तेवढं वचन वाचूयात आणि मग आपण प्रार्थना करूयात. बाकीच्या गोष्टी रविवारी बघूयात. वाचा. तूच समान देव कोण आहे? तूच समान देव कोण आहे? आहे का आमच्या देवासारखा कोण? नाही. आहे का? नाही. मोशे म्हणतो त्याच्या स्तोत्रामध्ये, दाविदाचं स्तोत्र आहे, कोरह पुत्राचं स्तोत्र आहे, त्याप्रमाणे मोशेने पण स्तोत्र लिहिले बरं का. नाही तर परत म्हणा पास्टर काय बोलायला लागले. मोशेचं पण स्तोत्र म्हणा आहे. हा, तो स्तोत्रामध्ये म्हणतो, हे देवा सर्व देवाहून तुझ्यासारखा कोण? काय म्हणतो तो? कोण? पावित्र्यामुळं वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा तुझ्यासारखा कोण? प्रश्नाचं उत्तर काय आहे? तुझ्यासारखा कोणी नाही. हालेलुया. मग या ठिकाणी देवाचं वचन माझं तू ट्रान्सलेशन नाही केलं. हा, मग कर ना. So who is God like you who can pardon iniquity? There's no one like you. हा, त्याच्यासारखा कोणी देव नाही. There's no one like मग you. या ठिकाणी देवाचं वचन मला The सांगतं, word of God tells us. एक मिकाच्या पुस्तकामध्ये मिका म्हणतो, Book of Micah. तुझ समान देव कोण आहे? And who is there who is a God like तू you? अधर्मांची क्षमा करतोस, You forgive transgressions. तू आपल्या वतनाच्या अवशेषास अपराध वाचा ब्रदर एकदा मोठ्याने. तू अधर्माची क्षमा तू करीतोस, अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकीतोस. हा, वतनाच्या अवशेषाचे अपराध काय करतोस? मागे मागे टाकीतोस. टाकतोस. पुढं, तो आपला राग सर्व काळ तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही. देव राग मनात ठेवतो का कधी? नाही. तुमच्याविषयी माझ्याविषयी त्यांनी राग मनात ठेवला का? नाही. आम्ही मात्र देवावर राग होतो. But God doesn't retain his anger, but we get angry with God. आहेत अशी लोक, तुमच्यापैकी पण आहेत बरेच लोक. There are many people here. कटकट करता म्हणजे राग होतं देवावर. And they grumble means they एवढा मी are चर्च angry करतो, मी with असं God. करतो, मी तसं करतो, मग माझ्याच वाट्याला काय आलं? So I go to church, but then why things happen to me? याचा अर्थ तुम्ही राग होता. That you get angry with God. हा, लाडीकपणे देवाला रागवणं ती गोष्ट वेगळी. And getting angry in a playful way is हालेलुया. fine. आणि आम्ही जे करतो, आम्ही जे रागवतो ते वेगळी गोष्ट. But what we get angry is different thing. हालेलुया. Hallelujah. आम्ही मात्र रागवतो, But then we get angry. पण देव रागवत नाही. But God doesn't get angry with us. त्याचा राग सर्व काळ तो मनात ठेवणार He doesn't retain his anger माझा forever. बरोबर, तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही. नाही. कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. आमेन. आमेन. जरा जोरात म्हणा आमेन. आमेन. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावं परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. इस्रायलानं म्हणावं परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचं भय धरणाऱ्याने म्हणावं परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. शिलोच्या प्रत्येक सभासदांनी म्हणावं परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. Because he delights in having mercy. पुढं वाचा ब्रदर. Further we read. तो वळून पुन्हा आम्हावर दया तो करील. वळून पुन्हा आम्हावर दया करील. आमचे अपराध पायाखाली तुडवील. आमचे अपराध पायाखाली तुडवील. तू त्यांची सर्व पापे तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकीशील. समुद्राच्या दोहा टाकीतील. हा, वाचा. प्राचीन काळापासून प्राचीन काळापासून तू आमच्या वडिला शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे तू आमच्या वडीला शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने याकोबाबरोबर सत्यतेने व अब्रामाबरोबर वात्सल्याने वर्तशील. अब्रामाबरोबर कसं वर्तशील तू? वात्सल्याने. वात्सल्याने. त्याचाच अनुभव जक्काईने घेतला. बा येशू काय म्हणतो? हा सुद्धा अब्रामाची संतान आहे. म्हणजे देव अब्रामाबरोबर जे वात्सल्याने वागतो त्याच वात्सल्याचा अनुभव अब्रामाच्या प्रत्येक संततीला त्यामध्ये तुम्हालाही लाभलेला आहे. आमेन म्हणूया. Same compassion God given to Abraham, you have got it as descendants of Abraham. तुझं वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ And आहे. your love is greater than life. आमचा देव दया करणारा Our देव. God is a God who loves तो us. सर्व काळ राग मनात ठेवत He doesn't नाही. retain his anger always. त्याने जर राग मनात ठेवला असता तर आपला नाश कधीच झाला If he असता. was angry with us, we would have been destroyed now. पण तो दया करणारा But देव he is the आहे. one who has mercy तो upon आम्हावर us. तू पुन्हा दया करील. And he'll have mercy. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील. He'll turn back and have mercy upon आमच्या us. अपराध पायाखाली तुडवी. He'll subdue our iniquities. धीरानं सहन करणारा तो देव He आहे. is the God who bears with आणि patience. आज सुद्धा तो आपल्या लोकांची
वाट पाहतो. And even today he waits for his people. म्हणून 7 वेळा जरी तुमच्याकडनं पाप झाला असेल, So if you have sinned 7 and 70 times, आज तारणाचा दिवस आहे. it is the day of salvation today. प्रभूकडे या, Come to Lord तुमच्या पापांची देव क्षमा करेल. and he will forgive your कारण sins. येशू आला आहे Because Jesus has come हरवलेले शोधावया to seek the lost आणि तारावया. and to save them. आणि येशू आला म्हणजे And when Jesus comes, तट बांधण्याचा समय it is आहे. time to build our आणि walls. तट बांधण्याचा समय म्हणजे And what is time to build our walls? आमच्या रोज सीमा रुंद होण्याचा To समय आहे. enlarge our boundaries अनंत काळचं जीवन आहे. and get eternal life. म्हणून अपराध पायाखाली तुडवील, And he subdue iniquities. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. Will cast out all our sins in the depth of the प्राचीन sea. काळापासून तू आपल्या वडिलास शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्रामाबरोबर वात्सलतेने वर्तशील. Will give truth to Jacob and mercy to Abraham, which you have sown to our fathers from days of old. वात्सल्य म्हणजे पित्याचं प्रेम. And compassion means the love of the father. वात्सल्य म्हणजे मातेचं प्रेम. And compassion means motherly love. म्हणून तिथं वात्सल्य शब्द And वापरला. that is why it is written as compassion. याकोबाच्या बाबतीत सांगितले सत्यतेने वर्तेल. About Jacob, it is written, he will give in truth. आणि अब्रामाबरोबर वात्सलतेने वागेल तो. And with Abraham, with mercy. वर्तशील. And you'll act. हालेलुया. Hallelujah. म्हणजे आज तुम्ही अब्रामाच्या संतानाबदले गणले जाता. So when you're counted among the descendants of तुम्हाला Abraham, रोज त्या वात्सलतेचा अनुभव घडतो. every day you'll experience that compassion. वात्सल्याचा अनुभव घडतो. You'll experience the love. आणि तुम्ही रोज म्हणू शकता, And every day you can say, हा तुझं वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ आहे. and your love is better than life. आमेन. Hallelujah. हा ख्रिस्ताचा जन्म साजरा करण्याची अतिशय योग्य पद्धत जी पवित्र आत्म्यानं आज आम्हाला सांगितलेली And आहे. this is the correct way to celebrate the birth of Christ, which the Holy Spirit has taught us today. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, There are many things. पण आता मी हा आज ख्रिसमस आहे म्हणून आजच्या पुरताच हा मेसेज मर्यादित ठेवणार नाही. हा संपेपर्यंत मी हा मेसेज कंटिन्यू करणार So आहे. this message is not limited for today, but we'll be continuing in the week sowing ahead. मग 1 तारखेला या, So come on the 1st, रविवारी या, come on Sunday, प्रत्येक रविवारी या. come every Sunday, तारणाचा आनंद रोज साजरा करा. experience joy रोज every day, प्रभूच्या जवळ या. come to Christ every रोज day, वात्सल्याचा अनुभव घ्या. experience love every प्रभू day. तुमच्याकडे आलेला आहे. God has come to you. घट बांधण्याचा समय आलेला Time आहे. to build your walls. सीमा रुंद होण्याचा समय Time to आलेला enlarge आहे. boundaries. सीमा रुंदावून घ्या. And enlarge your boundaries. हालेलुया. Hallelujah. समय आलेला आहे. सीमा रुंदावून घ्या. The time has come to increase your अनंत limits काळचं जीवन प्राप्त करून घ्या. and get eternal life. तुम्हा प्रत्येकाला ती आणि मुभा देवाने दिलेली For आहे. all of you, God has given जो the कोणी freedom. प्रभूकडे येतो, Whoever comes to God, प्रभू त्याला घालवून देत नाही. God won't put him away. हालेलुया. Hallelujah. प्रभूकडे जाऊया. And let's go to God. आज नाचत गाचत जाऊया. And let us go singing टाळ्या and वाजवत dancing जाऊया. with clapping our आणि hands. खऱ्या अर्थानं ख्रिस्ताचा जन्म साजरा And करूया. let's celebrate Christmas truly. देव करो And may God आणि तट बांधला जावो तुमचा. let the walls be built in your देव lives. करो Let God be. तुमच्या सीमा रुंदावल्या Let your जावो. boundaries enlarge. यासाठी तुम्ही प्रत्येक जण वैयक्तिक जबाबदार आहात. For that you are हालेलुया. responsible. हे मनुष्या, Oh man, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. what is good he has shown you. नीतीने वागणे, And acting with faith आवडीने दया करणे, and be having mercy आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे. and walking humbly with God. या वाचून परमेश्वर तू जवळ काय मागतो. What else God is asking of you? याच्याशिवाय देव तुमच्याकडे काही मागत नाही. God doesn't ask anything but this. ते तुम्ही आपोआप द्याल. You have to give जे automatically. देवाला हवंय तुम्ही आपोआप द्याल. Whatever God जेव्हा तुम्ही wants, you'll give it. अशा रीतीने देवाला सादर व्हा. When you present yourself in this manner, हालेलुया. करणार Hallelujah. असं करणार की will नाही? you do this? का फक्त 25 डिसेंबर 31 डिसेंबर 1 जानेवारी Or will you do this just for Christmas? नाही ना? मग गुड फ्रायडेला फक्त आणि दुःखी व्हायचं. Or you become sad on Good Friday? बा झालं आमचं धार्मिक जीवन. And then that's our righteousness. असं करू नका. And don't do this. पहिलं नमन, First bowing down, उपासना, worship. मग आपली दान प्रभूला अर्पण करा. After that, give your आणि offerings. ज्या देवाच्या आत्म्याच्या वगैरे वचन येतं And when the word comes from ते the Spirit ग्रहण of God, करा. and meditate, त्याच्यावर मनन करा. meditate upon it, त्याप्रमाणे आचरण करा. and walk by the कारण word. देवाचं वचन जीवन आणि आत्मा आहे. Because the word of life is life and spirit. हालेलुया. Hallelujah. आपल्या जागेवर उठून वर Let's राहूया. stand in our places. प्रभूला धन्यवाद Give देऊया. thanks to the Lord. मस्त जरा चांगलं आवेशाचं गाणं ख्रिसमसचं काढा.